कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दादरच्या कबूतरखान्याचा वाद सुरू असताना कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा चर्चेला जाऊ लागलाय। कबुतरांमुळे झालेल्या श्वसनाच्या आजारामुळे पुण्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। पाहूयात एक रिपोर्ट। तिचं शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्याचा झाला, बेशुद्ध अवस्थेत जायला लागली। मग मात्र डॉक्टरांनी हा निर्णय घेतला की तिचं आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी इथे होल पाडून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढूया। एकदम कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे दुसऱ्या दिवशी तिचं संध्याकाळी 10 वाजता निधन झालं। ती आम्हाला त्या दिवशी सोडून गेली। कबुतरांचा घराजवळचा वावर, कबुतरांची विष्ठा आणि कबुतरांना दाणे टाकणं किती जीवघेणं होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे। पुण्यात राहणाऱ्या 43 वर्षीय शीतल शिंदेंचा जानेवारी महिन्यात मृत्यू झाला। शीतल शिंदेंना 7 वर्षांपूर्वी श्वसनाचा आजार झाला। डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर फुफ्फुसांना इजा झाल्याचं निदान झालं। पुण्यातील जवळपास सर्वच नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र फुफ्फुसांना पडलेले डाग वाढतच गेले। तब्बल 7 वर्ष शीतल शिंदे खोकल्यामुळे त्रस्त होत्या। शीतल यांना रात्रभर खोकल्याची उबळ यायची। बाहेर जाताना ऑक्सिजन सिलेंडर सोबतच बाळगावा लागायचा। शीतल यांनी या आजारावरची सर्व औषधं घेतली। डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराचं तंतोतंत पालनही केलं, पण शेवटी नैसर्गिक श्वास घेता न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला। ताडीवाला रोड आहे, तिकडे सौरभ रेसिडेन्सी इकडे राहत होतो। तर आमच्या वरचे जो फ्लॅट होता तिकडे ते जे लोक होते ते कबुतरांना खायला टाकायचे। त्यामुळे आमच्या घराच्या लगेच वरच ते सगळे कबूतर बसायचे, तर त्यांची जी घाण आहे ते सगळं आमच्या खिडक्यांवर पडायचं, म्हणून त्यामुळे ते सगळं झालं। कॅरी बॅगमध्ये ऑक्सिजनचा बॉक्स ठेवून ती कार्यक्रमात जाते, पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की मग घरामध्येच तिला मोठा बॉक्स 24 तास वापरावा लागला। म्हणजे मग कॉटवरनं रूमच्या बाहेर सुद्धा येणं अशक्य झालं। शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्याचा झाला। एकदम कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे की दुसऱ्या दिवशी तिचं संध्याकाळी 10 वाजता निधन झालं। ती आम्हाला त्या दिवशी सोडून गेली। सिटाकोसिस आणि हिस्टोप्लास्मोसिस अशी कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांची नावं आहेत। कबुतरांच्या विष्ठेत एक विशिष्ट प्रकारची बुरशी असते। उन्हामुळे ही विष्ठा कडक होते, त्यानंतर त्याचं पावडरमध्ये रूपांतर होतं आणि हवेतून श्वासावाटे ही पावडर आपल्या फुफ्फुसांमध्ये जाते। त्यानंतर फुफ्फुस कमकुवत किंवा निकामी व्हायला सुरुवात होते। बुरशी जेव्हा तिथे पारवे टाकतात ती 2-3 दिवसानंतर वाळल्यावर कडक होती। कडक झाल्यानंतर तिचं पावडर होती आणि ती पावडर मग इकडे तिकडे व्हायला लागते। आता हे घटक घरामध्ये आल्यामुळे त्यामुळे तिला त्याच्यात ती बाधित झाली। तो जो घटक आहे तो ज्यावेळेस फुफ्फुसात जातो, तो फुफ्फुसात गेल्यानंतर तिथे तो जखम करतो। जखम केल्यानंतर ती काही बरी करता येत नाही किंवा काय, ह्याच्यावर कुठल्याच प्रकारचा उपाय नाही। शेवटचा उपाय उरतो तो फुफ्फुसाचं प्रत्यारोपण, याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही। भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील विधान परिषदेत कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा उपस्थित केला। चित्रा वाघ यांच्या मामींचाही कबुतरांमुळे होणाऱ्या आजारामुळेच मृत्यू झाला होता। माझी मामी वयवर्ष 53 ही अंधेरीला भरडावाडीमध्ये राहते, स्वर्गीय शीतल सटाणेकर, आणि हिचा मृत्यू हा केवळ आणि केवळ या कबुतरांच्या विष्ठेमुळे झालाय। सुरुवात कशाने होते की तिला हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिटीज हा आजार जडला। हा आजार काय आहे की लंग्सला फायब्रोसिस येतात साहेब, आणि हे फायब्रोसिस आले की ते रिव्हर्सेबल नाही आहेत आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन लावावा लागतो। नॅचरल श्वास घेता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याच्यामध्ये माणूस हळू 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 करून संपून जातो। ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं तिथं अनवॉन्टेड ग्रोथ
या कबुतरांची त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही. कबुतरांमुळे सध्या वाद सुरू आहे. या वादाला आता धार्मिक किनार मिळाली आहे. पण कोणत्याही वादापेक्षा आणि धर्मापेक्षा माणसाचा जीव अमूल्य आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.